आम्रपाली बुद्धविहार इथे 2 दिवसापूर्वी आतील तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्त्यांची तोडफोड झालेली आहे, प्रतिमेची तोडफोड झालेली आहे। आम्रपाली बुद्धविहार हे धानोरीतील सिद्धार्थनगर येथे आहे। तर आपण सविस्तर जाणून घेऊया येथील जे बुद्धविहारामध्ये राहतात, नेहमी काम वगैरे करतात, इथले सहकार्य वगैरे, की नक्की कशामुळे कुणी आणि का की बुद्धविहारामध्ये जाऊन तोडफोड केलेली आहे। तर सर्वात प्रथम सर तुमचं नाव आणि हे सांगा। जय भीम। मी बाळासाहेब चव्हाण, राहणार धानोरी सिद्धार्थनगर। आम्रपाली बुद्धविहाराचा मी सभासद आहे आणि इथे नित्यनेमाने आमच्या इथे वंदना वगैरे होत असते। तर 1-2 दिवसापूर्वी आमच्या इथे एक व्यक्ती, एक रोहित गुप्ता नावाचा व्यक्ती आहे, तो राहदार आहे आणि त्याने आकस्मिकपणे दुपारच्या वेळी घरी कोण नसताना येऊन मेन दरवाजाचं दार कडी तोडून आतमध्ये प्रवेश केला आणि त्याच्या हातामध्ये खूप मोठा रॉड होता। त्यांनी सर्वप्रथम CC कॅमेरा फोडून आत गेल्यानंतर तथागतांची मूर्ती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आणि इतर साहित्याची त्यांनी मोडतोड केली। तिथे एक पुस्तकांचं लायब्ररीचं एक कपाट होतं, ते कपाटसुद्धा त्यांनी तोडून टाकलं आणि खिडक्यांच्या काचा वगैरे फोडल्या। हा पहिला आपण प्रत्यक्षात आहे ना, इथं तुम्ही सांगा की व्यवस्थित कुठं काय काय कसं घडलं। आपण आतमध्ये पण जाऊया। इथून सुरुवात करा। इथं बघा हे जे आहे तोडलेलं आहे, तर ते तुम्ही जरा एक्सप्लेन करून सांगा की तो कॅमेरा होता का तोडला, कसा तोडला त्यांनी। ज्यावेळेस तो इसम इथे आला आणि पोलिसांवरती पण त्यांनी पहिले वार केले त्या पाईपने आणि पहिल्यांदा हा CC कॅमेरा दिसतोय तो कॅमेरा तोडला आणि दरवाजाला जोरात धक्का मारून दरवाजाच्या मागची बाजू लाकडाची तुटल्यामुळं दरवाजा ओपन झाला आणि त्या ओपन झाल्यामुळे तो आतमध्ये गेला। कोणती ही बाजू? हां, ही बाजू इथे तुटलेली आहे। ही बाजू आता हे बसवलं आहे, इथं लाकूड होतं, ते तुटल्यामुळं डायरेक्ट लॉक ओपन झालं आणि तो आतमध्ये आला। आतमध्ये आल्यानंतर त्यांनी कशी सुरुवात केली, कुठं कुठं काय काय झालं? आल्यानंतर त्या इसमाने प्रथमतः हे आमचं पूजास्थान आहे, ह्या पूजास्थानावरती मध्ये असणारी भगवान बुद्धांची मूर्ती आणि हे दोन्ही फोटो त्या पाईपने त्याने फोडण्यात आले। ते फोडल्यानंतर आमचा इकडे हा CC कॅमेऱ्याचा DVR आहे, त्याच्यावरती हमला केला आणि इथे एक कपाट होतं आमचं लायब्ररी, मोठं पूर्ण कपाटाची त्यांनी नासधूस केली, काही ठेवलेलं नाही। त्यानंतर एक फॅन आहे इकडे, या फॅनलासुद्धा डॅमेज केलं त्याने। अशा पद्धतीचे तोडफोड करून त्याने या ठिकाणी आमच्या भावना दुखवलेल्या आहेत। त्याचप्रमाणे महामानवांच्या मूर्ती आणि फोटोचा अपमान केलेला आहे। त्यामुळं आमची जनता या ठिकाणी खूप त्या दिवशी रागवलेली होती, सगळ्या भावना सर्वांच्या दुखावल्या होत्या, सगळ्यांच्या भावना अनावर झाल्या होत्या। परंतु आम्ही सर्व कायद्याच्या माध्यमातून सर्व शांतता बाळगून पोलीस प्रशासनानेही आम्हाला खूप मदत केली। ताबडतोब या ठिकाणी बुद्धमूर्ती आणि 2 फोटो आणण्यात आले, त्यानंतर त्यांची प्रतिष्ठापना करण्यात आली आणि योग्य तो गुन्हा आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी जाऊन पोलीस स्टेशनमध्ये नोंदवलेला आहे। तो जो इसम आहे ज्यांनी तोडफोड केली तो कुठला आहे आणि काय असं कारण होतं किंवा सुरुवात कशी झाली? तो रोहित गुप्ता नावाचा जो इसम आहे तो या ठिकाणी राहत होता आपल्या इथे। तर ते 3-4 वर्षापासून राहतो आहे। तर त्याचं जाणं येणं किंवा लोक त्याला सगळी ओळखतात, त्याचं काही जास्त बाकीच्यांशी काही संबंध नव्हते, त्यांनी ठेवलेच नाही आणि त्याला असं काही विशेष कारणच नव्हतं। त्यांनी अचानक, आम्ही दर रविवारी आमची वंदना असते, इतर वेळी विहार बंद असतं आणि त्या बंद विहाराचा फायदा घेऊनच त्यांनी तो 4 वाजता सगळेजण आपापल्या कामामध्ये व्यस्त असतात, इथे कोणी नसतं, त्याचा फायदा उठवूनच त्याने ते केलेलं आहे। त्याची बहीण आणि ते राहतात, तर त्यांचा वाद होता बहीण भावंडाचा। तर त्याच्यानंतर वाद झाल्यानंतर कशी ती घटना सुरू झाली, कसे पोलीस आले, काय कसं आतमध्ये तो जो येऊन
म्हणजे नेमकं त्याच्या- त्याची सुरुवात कशी झाली? त्याच्या बहिणीने त्यांचा वाद झाला असं त्यांची बहीण म्हणते आणि तिने पोलिसांना फोन केला की माझा भाऊ वाद झालेला आहे, तो माझा ऐकत नाही. आणि ते फोन गेल्यानंतर पोलीस आले आणि पोलिसांनी विहाराजवळ गाडी लावत होते. त्या क्षणात तेवढ्या वेळात बरोबर तो त्याच्या घरातून मोठा पाईप घेऊन विहाराजवळ पोहोचला आणि पहिला हमला त्यांनी पोलिसांवर केला. पोलीस त्याच्यातून बचावले, प्रसंगावर सांधून ते बचावले आणि त्या झटापटीमध्ये त्यांनी पहिला आमचा कॅमेरा फोडला. ज्यावेळेस एंट्रन्स होतो तिथं आम्ही एक कॅमेरा लावलेला आहे, तो पहिला कॅमेरा फोडला आणि मग त्यांनी जोराचा धक्का दिल्यानंतर दरवाजाच्या आतली कडीचा मागचा भाग जो आहे काही तो तुटला आणि तो त्याने आत प्रवेश केला. आणि प्रवेश केल्यानंतर पोलिसांनाही गांगारून गेले की त्यांना समजेना आता ह्याला कसा कंट्रोल करायचा, म्हणून त्यांनी दरवाजा बंद करून घेतला आणि त्याचा फायदा घेऊनच त्याने आतमधील सर्व तोडफोड केली असं आमचं म्हणणं आहे. तो काही इतर संघटनेशी वगैरे काही आहे का, ज्याचा राग द्वेष असं काही? तसं काही आम्हाला जास्त हे नाही सांगता येत, परंतु ते आहेत. सांगा बरं, या प्रश्नाचं उत्तर द्या. काय म्हणणं आहे तुमचं? त्यांनी जी बुद्धिवारात येऊन तोडफोड केली, इव्हन पोलीस यंत्रणा पण आहे, त्यांनी त्यांच्यावर हात पण उगारला, तो एक मानसिकदृष्ट्या आहे की कुठल्या अशा इतर संघटनेशी? पहा, आता ह्या ज्या घटना आहेत ह्या अतिशय संशयित घटना आहेत. म्हणजे एखाद्याचा प्लॅन कसा असतो, फुलफिल प्लॅन म्हणतो आपण त्याला, त्याप्रमाणे या ठिकाणी त्यांनी सर्व घडवून आणलेला हा घटनाक्रम आहे. म्हणजे जेव्हा घरामध्ये तो तोडफोड करतो, म्हणजे हे नाटकच करतो तो घरामध्ये तोडफोड करण्याचा. त्यानंतर त्याची बहीण पोलिसांना फोन करते, मग पोलीस येतात आणि तो त्या ठिकाणी मोठा लोखंडी पाईप घेऊन येतो आणि पोलिसांवर भिरकवतो. म्हणजे ही सगळं ठरलेलं असतं. पोलिसांवर भिरकवतो म्हणजे नुसतं भिरकवतो का, त्याने बरोबर नेम धरून का नाही मारला त्याला? इथं जर ह्या मूर्तीवर बरोबर नेम धरून मारतो, पोलिसाला नेम धरून मारता नसतं आलं का त्याला? पण तो तसं करत नाही, तो दाखवतो फक्त मी भिरकवतो आहे. आणि त्यानंतर इथं लॉक असतानासुद्धा तोडून आतमध्ये शिरतो. तोडून आतमध्ये शिरायची त्याला कसं कळतं? आणि दुसरी गोष्ट सांगतो ना मी, या ठिकाणी CCTV आहे बाहेर प्रथमदर्शनी, त्या CCTV फोडतो तो. त्याला माहिती आहे इथं आपलं रेकॉर्ड होणार आहे, मग तो CCTV फोडतो. म्हणजे काही कुठल्याही प्रकारचं त्याचं मानसिक संतुलन वगैरे बिघडलं नाही. तो एकदम सुज्ञ आहे, चांगला आहे आणि शुद्धीमध्ये आहे. आणि त्यांनी जे कृत्य केले ते सुद्धा शुद्धीमध्ये केलं आहे. ह्यावरून या ठिकाणी निष्पन्न होतं आहे. आणि ह्याच्या पाठीमागे निश्चितच 100-200% ह्या पाठीमागे कुठली तरी अदृश्य शक्ती आहे, अदृश्य शक्ती आहे. जसं हे सदस्य म्हटल्याप्रमाणे की ती 2-4 वर्षापासून भागवून राहत होते, तर त्याच्यात चाल ढाल, उठणं बसणं किंवा कोणाबरोबर येणं जाणं काही, हे सर्व संशयितच आहे, संशयित आहे, 100% संशयित आहे. या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस त्याला पाहत होतो तो त्या सर्व गोष्टी त्याच्या आतंकवादीसारख्याच होत्या. म्हणजे डोक्याला काहीतरी गुंडाळणे, दाढी वाढून फिरणे, सतत त्या सिगारेट वगैरे त्याच्या हातात असणे. आणि आता ह्या ठिकाणी सर्व सुशिक्षित नागरिक असल्यामुळे जो तो आपल्या आपल्या कामधंद्यामध्ये आता एवढं व्यस्त आहे, एवढं सर्व गोष्टींची महागाई, या सगळ्या गोष्टी वाढले, जो तो आपापल्या कामामध्ये व्यस्त आहे. सर्वसाधारण मनुष्य हा कामधंद्यामध्ये व्यस्त असतो, त्याला ह्या गोष्टींकडे लक्ष देता आलं नाही की हा नेमका कुठल्या वृत्तीचा आहे, कुठल्या प्रवृत्तीचा आहे, पण काय शिकून आलेला आहे का, तर ह्या गोष्टींकडे लक्ष देता आलं नाही. आणि त्याचाच त्यांनी गैरफायदा घेतला. त्यांनी सर्व गोष्टींचा अभ्यास केला आणि त्यानंतर या कृत्याला त्यांनी अंजाम दिलेला आहे. 2 दिवस झाले ही घटना होऊन, 2 दिवसात त्याच्या मागं कुणी असेल किंवा त्याला कुणी सांगितलं असेल असं काहीतरी निदर्शनास आलेलं आहे का? हां, आता त्याच्यामध्ये कसं आहे, निदर्शनास अशी बाब म्हणजे त्या ठिकाणी की हे जे सर्व घटना घडलेली आहे, मग त्याला लगेच त्या ठिकाणी वकिलांची लगेच तो व्यवस्था करतो. त्या ठिकाणी त्याची बहीण असेल, वकिलांना जर का तो मनोरुग्ण असेल, जर का ते गरीब असतील, तर मग पैसा आला कुठून? कोर्टामध्ये बचाव पक्षाला वकील देण्यासाठी कमीत कमी तिथं दिलेला आहे, वकील दिलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये जर का तो सर्वसाधारण असतं किंवा वेडा असतं किंवा त्यांच्याकडे ती ऐपत नसती, तर अशा वेळेस त्या ठिकाणी पोलीस कस्टडीमध्ये आहे. त्या ठिकाणी जे न्यायालय असतं, न्यायालय काय करतं की त्याला कोणी नाही त्याच्या पाठीमागं, म्हणून सरकारी त्याला हे दिलेला असतो, वकील दिलेला असतो. परंतु अशी काही घटना घडली नाही. त्यांनी वैयक्तिक त्यांचा प्रायव्हेट वकील केलेला आहे, खाजगी वकील केलेला आहे आणि ते त्या ठिकाणी फाईट करत आहेत. बरं, बुद्धिबळावरती येऊन तोडफोड करणे असा त्याचा एकट्याचा जर अजेंडा असेल
किंवा त्याच्या पाठीमागं तुम्ही म्हणताय असं कोणी शक्ती असेल, पण का असं कारण असं की तो एकटा असो किंवा इतर असो की बुद्धविहाराची तोडफोड करणे, आतमध्ये एवढी शक्ती लावून एवढा? त्याचं कारण आहे, आपण जर पाहिलं तर या संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर संपूर्ण देशामध्ये अशा प्रकारच्या घटना अनेक वेळा घडलेल्या आहेत. हे काय आजची एक परिस्थिती नाही. विविध घटना आहेत, विविध त्या ठिकाणी अनेक म्हणजे धार्मिक स्थळं आहेत, प्रामुख्याने जी धार्मिक स्थळं आहेत त्या धार्मिक स्थळांवरती यांनी हल्ले चढवलेले. महापुरुषांचे कुठलेही शिवाजी महाराजांचे, छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, भगवान बुद्ध असतील, इतरही धार्मिक स्थळे असतील, तर हे केवळ समाजांमध्ये तेढ निर्माण करणे, ते निर्माण करून समाजामध्ये अशांतता पसरवणे हा मूळ अजेंडा. अशांतता पसरवणे जी काही राजकीय व्यवस्था असेल सध्याची, ह्यांचा हा मूळ उद्देश असतो की समाजामध्ये असंतोष पसरवणे आणि त्याचा फायदा करून घेणे, जेणेकरून दोन गटामध्ये वादविवाद झाला पाहिजे. आणि आपण काय करतो आहे, सरकारच्या कामगिरीकडे त्यांच्या दुर्लक्ष व्हायला पाहिजे. सर्वसाधारण मनुष्य असतो तो कामामध्ये व्यस्त असतो आपापल्या, आणि अशा काही घटना घडल्यानंतर जे काही मुलं असतात, तरुण मुलं असतात, त्यांच्या माठी भडकवण्याचे हे सगळे षडयंत्र आहे. आणि येत्या काळामध्ये आता तुम्ही पहा, आता 10वी-12वीच्या परीक्षा जवळ आलेल्या आहेत. 10वी-12वीच्या परीक्षा आता येत्या काळामध्ये 21 फेब्रुवारी आणि त्यानंतर 28 फेब्रुवारीला 10वीची परीक्षा चालू आहे. तर ह्या परीक्षांमध्ये ह्या मुलं ज्यावेळेस, आता तुम्ही पहा, सर्वसाधारण बहुजन वर्गातली मुलं शिकायला लागलेली आहेत आणि ह्या मुलांचं कसं दुर्लक्ष होईल, शिक्षणावरून कसं दुर्लक्ष होईल, हे मुलं सतत वातावरणामुळे, बुद्धिविहाराच्या तोडफोडच्या वातावरणामुळे इथं आत्ताचं वातावरण काय ह्या स्थायिक धानोरी या ठिकाणचं वातावरण म्हणजे आता असं आहे, दहशतीचं वातावरण आहे. दहशतीचं वातावरण असं आहे की हे पहा, हे जे विहार आहे आम्रपाली बुद्ध विहार, धानोरी गावचं सिद्धार्थनगरमध्ये स्थानिक बुद्ध विहार आहे. या ठिकाणी विविध कार्यक्रम, धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, हे जवळजवळ याला 30 वर्ष झाले. 30 वर्षाच्या पूर्वीचं आहे. परंतु प्रामुख्याने खऱ्या अर्थाने जर काही धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, इतर धम्म असे काही कार्यक्रम या ठिकाणी जर चालू झालेले आहेत, त्या साधारणतः 20 वर्षापासून हे कार्य चालू आहे. आणि अतिशय गुण्यागोविंदाने सर्व समाजातील लोक या ठिकाणी येऊन आम्हाला सहकार्य करतात आणि त्या गुण्यागोविंदांना विचारविनिमयाने हे कार्यक्रम चालू आहेत. मग हे जे कार्यक्रम असे घडत असतात, या ठिकाणी विद्यार्थी घडत असतात, या ठिकाणी माणसं घडत असतात, तर अशी ही जी केंद्र आहेत या ठिकाणी कशी विस्कळीत होतील, त्या ठिकाणावरती कसं काय म्हणू आपण त्याला, अशांतता पसरवता येईल, तर ह्या उद्देश ह्या पाठीमागे आहे. आणि आता जर पाहिलं तर इथं या वस्तीमध्ये, या परिसरामध्ये 10वी-12वीला भरपूर मुलं आहेत, तरुण मुलं आहेत. किती आपल्या बुद्ध समाजाचे आहेत किंवा इतर समाजाचे आहेत असे घरं वगैरे साधारणतः आता 100 एक आपली घरं आहेत सर्व या ठिकाणी. म्हणजे सिद्धार्थनगर असेल, माधवनगर असेल, पुढचं सिद्धार्थनगर असेल, असं सर्व एक साधारणतः 150-200 घरं आहेत. ही घटना झाल्यानंतर कोणकोणते कार्यकर्ते, पक्षवाले आपल्या इथं बुद्धविहाराला भेट? आत्तापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामधून अनेक ठिकाणचे, संस्थांचे, म्हणजे आपल्या स्थायिक आमदार काल येऊन गेले, सुनील टिंगरे त्या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. विविध पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी येऊन गेलेले आहेत, त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. तुम्ही काही वकील दिलाय का? आम्ही स्वतः ॲडव्होकेट आनंद चव्हाण आणि असिस्ट टू PP म्हणजे सरकारी पक्षाला सहाय्यक म्हणून मी स्वतः आहे. आणि आमचे मित्र विशाल सोनवणे आहे, अरुण गायकवाड आहेत, कदम आहेत, आणि अजून 2-4 वकील आम्ही दिलेले आहेत. आम्रपाली दिवार मॅडम ॲडव्होकेट त्या आहेत. त्या इसमाची जी बहीण आहे आता सध्या कुठं आहे? तिथंच आहे का? नाही, इथे नाही सध्या राहते. त्याच दिवशी पोलिसांनी त्यांचं सामान वगैरे शिफ्ट केलं आहे. पुढे केलं आहे ते अजून काही कल्पना नाही. पोलिसांची इथं येऊन काय चौकशी वगैरे? सकाळी आलते, इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आले होते सकाळी, आणि आज अध्यक्षांचा जबाबसुद्धा नोंदवून घेतलेला आहे त्यांनी. ज्या दिवशी घटना घडली ऑलरेडी पोलीस तर होतेच, पण त्याच्यानंतर कशी कारवाई सुरू झाली त्यांची? त्यानंतर साधारणतः 11 तारखेला घटना घडल्यानंतर आम्ही 9:30पर्यंत तो गुन्हा नोंदवून घेतलेला आहे आणि पोलिसांचं त्यामध्ये सहकार्य आहे. त्यांनी घटना FIR नोंदवून घेतला आणि दुसऱ्या दिवशी त्याला 2:30 वाजता म्हणजे 3 वाजता खडकीकोट न्यायालयामध्ये हजर केलं आहे त्या ठिकाणी. त्यानंतर त्याला 16 तारखेपर्यंत PCI पोलीस कस्टडी आहे. 16 तारखेपर्यंत 16 तारखेनंतरपर्यंत PCI असल्यामुळं आम्ही त्या ठिकाणी ॲट्रॉसिटीचा जो ॲक्ट आहे, अनुसूचित जाती जमातीवरती हल्ले, जे तो SC ST या कास्ट व्यतिरिक्तचा आहे.
तर त्यामुळे त्याच्या अशी काय अजून आपल्याला कळलेलं नाही कुठल्या समाजाचा आहे, परंतु SC STच्या इतरत्रच असणार आहे आणि त्यामुळे तो ॲक्टर जो ॲट्रॉसिटी ॲक्ट त्याच्यावरती लागू होतो आणि तो त्या कलमांची वाढ होण्यासाठी आम्ही आज अर्ज करून आलेला आहे विश्वनाथवाडी पोलीस स्टेशनला. इथून पुढं काय संरक्षण वगैरे देणार? कारण की एवढा मोठा दरवाजा तोडून आतमध्ये पोलीस अधिकारीसुद्धा समोर असताना, यंत्रणा असताना, ते दिवसा ढवळ्या. माझं नाव अशोक कांबळे, मी आम्रपाली बुद्ध विहाराचा सभासद आहे. ही जी घटना झाली फार निंदनीय घटना आहे. त्या घटनेचा आम्ही सर्वजण जाहीर निषेध करतो. समाजाच्या भावना खूप तीव्र आहेत. समाज शांत आहे, पण याच्यानंतर शांत बसणार नाही. कोणी येईल आमच्यावर हमला करेल, ते दिवस आता संपलेले आहेत. त्याला जशाच तसं उत्तर आम्ही देणार आहोत. वातावरण दूषित होऊ नये म्हणून आम्ही शांत आहोत, पण याचा अर्थ असा नाही. तर त्याची काळजी पोलीस प्रशासनाने घ्यायला पाहिजे. त्याला कडक शासन कसं करता येईल ते बघायला पाहिजे. ॲट्रॉसिटी ॲक्ट जो गुन्हा आहे त्याच्याखाली येतो. तो आम्ही आज सकाळीच पोलीस निरीक्षक ढवळे साहेबांना भेटलो आपण आम्ही. त्यांनीसुद्धा आम्हाला आश्वासन दिले. आमचा अर्ज त्यांनी स्वीकारलेला आहे. उद्या आम्ही कमिशनरला भेटणार आहोत. इथून पुढे बुद्ध विहाराची सुरक्षेसाठी आता आम्ही किंवा इतर ठिकाणी बुद्धिविहार म्हणा जिथं ओपनली मूर्तीची स्थापना, त्या संदर्भात आम्ही त्याच्यासाठी की त्या संदर्भात जे पुणे शहरामध्ये बुद्ध विहार आहेत आणि सेन्सिटिव्ह एरिया आहे त्या ठिकाणी आम्ही पोलीस सुरक्षा पुरवावी. कमीत कमी एखादा तरी पोलीस तिथे असावा, यासाठी आम्ही सर्वजण मिळून मागणी करणार आहोत. आता एवढ्या घटना झालेल्या आहेत. जसं मी साहेबांना पण विचारलं की ही तर बंदिस्त आहे, तरी घटना घडते तर उघड आपल्या ज्या बाबासाहेबांची पण नेहमी अवहेलना होते. इतर ठिकाणी तुम्ही बातम्या महाराष्ट्रातून किंवा आपल्या भारतातून प्रत्येक ठिकाणी न्यूज तुम्ही ऐकत असता. काही न्यूज येतात बाहेर, काही घटनांचे तर काहींचं नाही होत, बाहेर नाही निघत, आवाज उठवला जात नाही. तर तुम्ही समाजाला काय आव्हान करचाल किंवा काय सांगचाल की इथून पुढं कशी दक्षता घ्यावी? कारण प्रत्येक ठिकाणी पोलीस अधिकारी असलाच पाहिजे किंवा असतोच असं नाही. तो माणूस आहे तो पण हलू शकतो तिथून. करेक्ट. अतिशय छान प्रश्न आहे तुमचा आणि मला हा समाजाला संदेश द्यायचा आहे. ज्या ज्या ठिकाणी विहार असतील, बुद्ध विहार असतील, इतर धार्मिक स्थळं असतील, सर्वात प्रथम म्हणजे हा समाजाला मी मेसेज देतो की हा जो हल्ला आहे हा धानोरी गाव किंवा पुणे शहरातील धानोरी गाव आम्रपाली बुद्ध विहारावरचा हमला नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रावरती हमला आहे. हा केवळ एका ठिकाणी विशिष्ट ठिकाणीचा हमला नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रावरती हल्ला आहे. ह्या इथल्या व्यवस्थेने जाणून घ्यायला पाहिजे की या ठिकाणी ज्या प्रकारे हमला झालेला आहे, ज्या प्रकारे हल्ला झालेला आहे, अमानुष हल्ला आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी बुद्धविहार असतील त्या त्या ठिकाणच्या लोकांना मी आव्हान करू इच्छितो, त्या त्या ठिकाणी त्यांनी तत्पर राहायचं, सावधान राहायचं. आणि अशा काही जर का विकृती, अशा काही समाजाचे इसम आढळले अशा काही प्रकारचे, तर त्यांना तात्काळ तुम्ही त्याची चौकशी करा, पोलीस स्टेशनला कळवा आणि त्याच्यावरती लगेचच विलास करून जेरबंद त्याला करायला हवं आहे. दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी आहे की येत्या काळामध्ये त्या त्या विहारांना आम्ही कमिशनर असतील किंवा इथलं प्रशासन असेल त्यांना विनंती करणार की त्या ठिकाणी कमीत कमी 1-2 त्या ठिकाणी कॉन्स्टेबल त्यांनी अपॉइंट करावं, जेणेकरून भविष्यात अशा घटना घडू नये. आणि त्याही पुढे जाऊन मी असं प्रशासनाला सांगेल की हा जो काही अनुसूचित जाती जमाती ॲट्रॉसिटीचा जो ॲक्ट आहे त्याच्यामध्ये काही दुरुस्ती करून, अमेंडमेंट करून अशा काही तरतुदी कराव्यात की अशा प्रकारचे जर का घटना घडल्या तर नॉन बेलेबल खाली त्या आरोपीला तात्काळ अटक करून त्याला कमीत कमी 3 ते 6 महिने बेल होणार नाही, अशा काही तरतुदी त्यामध्ये आणायला लागतील. तेव्हा कुठं हा जरब बसेल. कारण अशा प्रकारचे लोक, अशा काही जर अदृश्य शक्ती असतील, अशा काही जर संस्था असतील की ते अशा प्रकारचे लोक त्याचा वापर करून घेत असतील, तर ज्या लोकांचा वापर करून घेत असतील तर त्यांनाही समजा त्यांचं आयुष्याचं पुढं काही ध्येय नसेल, त्यांना फक्त ह्या कामासाठी जर वापरत असतील आणि त्यांना कुठंतरी ही भीती बसली पाहिजे की बाबा जर का असं कृत्य केल्यानंतर अटक होती, 6 महिने बेल नाही आणि त्यानंतर आपलं आयुष्य बर्बाद होतं आहे. अशा प्रकारचं जर काही घटना त्यामध्ये किंवा दुरुस्त्या करता आल्या तर शासनाने कराव्या असं मी या ठिकाणी आव्हान करतो. आणि येत्या काळामध्ये अशा प्रकारच्या घटना घडू नये, केवळ महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण भारतभर. कारण हा प्रकार
महाराष्ट्रातच घडतो आहे किंवा विशिष्ट ठिकाणी घडतो असं नाही, तर संपूर्ण देशामध्ये या घटना घडत आहे, वारंवार घडत आहे. महापुरुष कुठले असतील, शिवाजी महाराज असतील, इतर संत साधू संत असतील, यांच्या ज्या काही अवहेलना होत असतात ते होता कामा नाही. काही नाही, हे महापुरुष हे आपले मार्गदत्ता आहेत, यांनी आपल्याला काहीतरी शिकवण दिलेली आहे, त्या शिकवणीवर आपण चालायला हवं आहे. तर त्या शिकवणीवर चालत असताना अशा काही जर घटना घडत असतील तर याचा अर्थ असा आहे की आपल्याला त्या दिशेने ते पाऊल टाकू द्यायचं नाही त्यांना आणि आपल्याला रोखायचं आहे. म्हणून मी या ठिकाणी समस्त जनतेला किंवा या देशाला सांगू इच्छितो की अशा प्रकारच्या येत्या काळामध्ये घटना घडू नये यासाठी त्या ठिकाणी जास्तीत जास्त कडक व्यवस्था झाली पाहिजे अशी या ठिकाणी मागणी करतो.